Hello everyone, I welcome you all in our next lecture. In this lecture we are going to see Cramer's rule. In last lecture we have seen how to expand the determinant of order 2 by 2 as well as the determinant of order 3 by 3, and we have also seen that how to find the determinant equation. Means by using determinant equation we have solved some examples on how to find out the value of k, how to find out the value of x, etc. So in this lecture we are going to see Cramer's rule. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॅमर्स रूल हा शब्द कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय, करेक्ट आहे. तर हे आपण इयत्ता 10वीत असताना क्रॅमर्स रूल वापरून आपण दिलेल्या इक्वेशन, दिलेल्या समीकरणांमधील एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढत होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10वीत झालेल्या क्रॅमर्स रूलचा थोडासा रिव्हिजन घेऊन आता डिप्लोमासाठी क्रॅमर्स रूल कुठे वापरायचा, कसा वापरायचा आणि तो वापरून आपण कोणकोणत्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यूज काढणार आहोत ते आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्रॅमर्स रूल फॉर 2 व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स याचा अर्थ चल, एक्स वाय झेड जे काही लेटर्स आहेत, स्मॉल लेटर्स जे आपण इक्वेशनमध्ये वापरतो त्यांना आपण व्हेरिएबल्स, चल असे म्हणतो. इक्वेशन म्हणजेच समीकरण. तर कन्सिडर 2 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. समजा तुम्हाला 2 इक्वेशन्स दिली आहेत या पद्धतीने a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आता हे 2 इक्वेशन दिले असताना आपल्याला डी हा डिटर्मिनंट आपण या पद्धतीने लिहितो. तर या डी या डिटर्मिनंटमध्ये आपण पहिल्या कॉलममध्ये काय लिहिलं आहे, a1 a2 आणि दुसऱ्या कॉलममध्ये b1 आणि b2. तर हे a1 a2 आणि b1 b2 म्हणजेच काय आहेत, तर हियर a1 a2 आर कोएफिशियंट्स ऑफ x अँड b1 b2 आर कोएफिशियंट्स ऑफ y. एक्स आणि वायचे कोएफिशियंट आपण डी या डिटर्मिनंटमध्ये लिहिलेलो आहोत. फर्स्ट कॉलममध्ये एक्सचे कोएफिशियंट्स आणि सेकंड कॉलममध्ये वायचे कोएफिशियंट्स. कोएफिशियंट्स म्हणजेच सहगुणक, एक्स आणि वाय या 2 चलांचे सहगुणक आपण डी या डिटर्मिनंटमध्ये लिहितो. त्यानंतर डी एक्स हा डिटर्मिनंट कशा प्रकारे लिहायचा, तर डी एक्समध्ये पहिल्या कॉलममध्ये आपण c1 c2 म्हणजेच समीकरणाच्या उजव्या बाजूला असणारे स्थिरांक, सो इक्वेशनच्या RHSला असणारे कॉन्स्टंट्स आपण फर्स्ट कॉलममध्ये लिहिलेलं आहोत c1 c2 आणि सेकंड कॉलममध्ये b1 b2 वायचे कोएफिशियंट्स ॲज इट इज. तर सेकंड कॉलम डी एक्स हा डिटर्मिनंट लिहित असताना आपण फर्स्ट कॉलममध्ये कॉन्स्टंट्स आणि सेकंड कॉलममध्ये वायचे कोएफिशियंट्स. त्यानंतर डी वाय हा डिटर्मिनंट लिहित असताना आपण फर्स्ट कॉलममध्ये a1 a2 म्हणजेच एक्सचे सहगुणक कोएफिशियंट्स ऑफ एक्स अँड सेकंड कॉलममध्ये c1 c2 म्हणजेच कॉन्स्टंट्स आपण लिहितो. तर एकदा का हे 3 डिटर्मिनंट्स आपण लिहून घेतले आणि त्यांची व्हॅल्यू काढून झाल्यानंतर आपण क्रॅमर्स रूलचा वापर करतो. तर तो क्रॅमर्स रूल काय आहे, सो एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. एक्स बरोबर डी एक्स छेद डी हा फॉर्म्युला वापरून, हे सूत्र वापरून आपण एक्सची किंमत फाइंड आउट करतो. त्याचबरोबर वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी हा फॉर्म्युला वापरून आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर तुम्हाला थोडंफार लक्षात आलं असेल की 10वीमध्ये आपण इक्वेशन्स दिलेले असताना क्रॅमर्स रूलचा वापर करून अशा पद्धतीने एक्स आणि वायच्या किमती काढत होतो. सो नाव क्रॅमर्स रूल फॉर 3 व्हेरिएबल्स. 3 व्हेरिएबल्स मीन्स इथे आपल्याला इक्वेशनमध्ये एक्स वाय आणि झेड 3 व्हेरिएबल्स दिलेले असतील. सो लेट अस सी. कन्सिडर 3 इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स. समजा तुम्हाला 3 इक्वेशन्स दिली आहेत. सो फर्स्ट इक्वेशन इज a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. इथे या फर्स्ट इक्वेशनमध्ये तुम्ही बघू शकता एक्स वाय आणि झेड हे 3 व्हेरिएबल्स दिलेले आहेत. सो सेकंड इक्वेशन इज a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2 अँड थर्ड इक्वेशन इज a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. तर इथे a1 a2 a3 आर कोएफिशियंट्स ऑफ एक्स. एक्सचे कोएफिशियंट्स कोण आहेत, तर a1 a2 आणि a3. त्यानंतर b1 b2 b3 आर कोएफिशियंट्स ऑफ y.
वायचे सहगुणक कोण आहेत? B1, B2 आणि B3. देन C1, C2, C3 आर द कोएफिशियंट्स ऑफ Z. झेडचे सहगुणक C1, C2 आणि C3 हे 3 नंबर्स आहेत. आणि त्याचबरोबर D1, D2, D3 आर कॉन्स्टंट्स. दिलेल्या 3 इक्वेशन्सच्या RHSला असणारे 3 नंबर्स D1, D2, D3 यांना आपण कॉन्स्टंट्स असे म्हणणार आहोत. सो कॉन्स्टंट्स मीन्स स्थिरांक, मराठीत स्थिरांक असे म्हणतात. तर हे 3 इक्वेशन्स दिलेले असताना आपल्याला आता D, dx, dy आणि dz हे डिटर्मिनंट्स लिहून यांची व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. तर ते कशा प्रकारे काढायचं ते आपण बघूया. सो फर्स्ट रायटिंग D इन डिटर्मिनंट्स. आता दिलेल्या 3 इक्वेशनवरून D हा डिटर्मिनंटमध्ये कसा लिहायचा ते आपण बघतोय. हे आपल्याला दिलेले 3 इक्वेशन्स आहेत. सो D लिहित असताना या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम इथे तुम्ही बघू शकता. सो हा फर्स्ट कॉलम म्हणजेच काय आहे तर तिथे आपण A1, A2, E3 लिहिलेलं आहोत. कोइफिशियंट्स ऑफ X. Xचे सहगुणक हे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड कॉलम जो आहे तो आहे कोइफिशियंट ऑफ Y. म्हणजेच तिथे आपण Yचे कोइफिशियंट्स लिहिणार आहोत. त्याचबरोबर थर्ड कॉलममध्ये C1, C2, C3 म्हणजेच काय आहेत? कोइफिशियंट्स ऑफ Z. म्हणजे झेडचे सहगुणक, झेडच्या व्हेरिएबलच्या शेजारी असणारा नंबर म्हणजेच कोइफिशियंट ऑफ Z. सो हा D कसा लिहायचा आहे तर पहिल्या कॉलममध्ये Xचे सहगुणक, दुसऱ्या कॉलममध्ये Yचे सहगुणक, तिसऱ्या कॉलममध्ये Zचे सहगुणक. सो वी आर रायटिंग coefficients of X in the first column, coefficients of Y in the second column and coefficients of Z in third column. So the determinant D of the coefficients of X, Y, Z taken in order. म्हणजेच D हा डिटर्मिनंट कसा घेतला आहे तर X, Y, Z चे जे कोइफिशियंट्स आहेत ते आपण ऑर्डर प्रमाणे घेतलो आहोत. म्हणजे पहिल्यांदा X चे कोइफिशियंट, नंतर Y आणि नंतर Z. त्यानंतर रायटिंग dx इन डिटर्मिनंट्स. आता याच इक्वेशनवरून dx हा डिटर्मिनंटमध्ये कसा लिहायचा तर dx लिहित असताना आपण dx इज इक्वल टू सो डिटर्मिनंट ऑफ फर्स्ट कॉलममध्ये, सेकंड कॉलममध्ये आणि थर्ड कॉलममध्ये काय काय लिहायचं ते बघूया. इथे फर्स्ट कॉलममध्ये आपण लिहिलेलो आहोत कॉन्स्टंट्स D1, D2 आणि D3 जे की इक्वेशन्सच्या RHSला आपल्याला दिसत आहेत. सेकंड कॉलममध्ये कोएफिशियंट ऑफ Y B1, B2 आणि B3 आणि थर्ड कॉलममध्ये कोएफिशियंट ऑफ Z म्हणजेच C1, C2 आणि C3. म्हणजेच या डिटर्मिनंटमध्ये आपण काय केलं आहे की D मधला पहिल्या कॉलमला आपण Xचे कोएफिशियंट्स न लिहिता इथे आपण तो रिप्लेस केला आहोत कशाने? कॉन्स्टंटने. तर the determinant obtained by replacing first column by column of constants on RHS. D मध्ये असलेला जो पहिला कॉलम आहे त्याला आपण RHSला असणाऱ्या कॉन्स्टंटने इथे रिप्लेस केलेलो आहोत. त्यानंतर रायटिंग dy इन डिटर्मिनंट्स. आता दिलेल्या इक्वेशनवरून dy हा डिटर्मिनंटमध्ये कसा लिहायचा? सो dy इज इक्वल टू, आता इथे फर्स्ट कॉलम जो आहे तो ॲज इट इज आहे. म्हणजेच फर्स्ट कॉलममध्ये कोएफिशियंट ऑफ X आहे तसा ठेवला आहे. त्यानंतर सेकंड कॉलम जो आहे तो आपण Yचा सहगुणक न लिहिता तिथे आपण कॉन्स्टंट्सने तो कॉलम रिप्लेस केलेला आहे. सो D1, D2, D3 हे कॉन्स्टंट्स आपल्याला सेकंड कॉलममध्ये दिसतील. त्यानंतर थर्ड कॉलममध्ये कोएफिशियंट ऑफ Z ते आहे तसे आपण लिहिलेलं आहोत C1, C2 आणि C3. सो द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग सेकंड कॉलम बाय कॉलम ऑफ कॉन्स्टंट्स ऑन RHS. म्हणजेच D या डिटर्मिनंटमध्ये असणारा जो सेकंड कॉलम आहे तो आपण Yचा कोएफिशियंट न लिहिता तिथे आपण कॉन्स्टंट्सने आपण त्या कॉलमला रिप्लेस केलो आहोत. म्हणजे आपल्याला dy हा डिटर्मिनंट मिळेल. सो नेक्स्ट रायटिंग dz इन डिटर्मिनंट्स. आता दिलेल्या 3 इक्वेशनवरून आपल्याला dz हा डिटर्मिनंट लिहायचा आहे. तर तो कसा लिहिणार आहोत? dz इज इक्वल टू, सो फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम जे आहेत ते कोएफिशियंट ऑफ X
A1 A2 A3 आणि सेकंड कॉलममध्ये कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजेच B1 B2 B3 हे आहे तसं आपण लिहिलेलो आहोत. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये एक्सचे सहगुणक, दुसऱ्यामध्ये वायचे सहगुणक. आता डी झेडच्या डिटर्मिनंटमध्ये तिसऱ्या कॉलममध्ये आपण चेंजेस करणार आहोत. म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये आपण झेडचा कोएफिशियंट न लिहिता कॉन्स्टंट्सने रिप्लेस करणार आहोत. D1 D2 D3. So the determinant obtained by replacing third column by column of constants on RHS. म्हणजे DZ या डिटर्मिनंटमध्ये आपण तिसऱ्या कॉलममधील एलिमेंट्सना आपण रिप्लेस करतोय कॉन्स्टंटने. तर अशा प्रकारे आपल्याला DX DY आणि DZ हे डिटर्मिनंट्स लिहून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता एखादा एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं असेल तर त्यामध्ये DX DY कसे लिहायचं ते आपण इथे पाहूया. कन्सिडर these three equations. First equation is 2x plus 3y plus 2z equal to 1. 3x minus 2y minus z is equal to 2 and 4x minus y plus 3z is equal to 6. So we have आता या इक्वेशन्सवरून D हा डिटर्मिनंट लिहायचा आहे. सो D इज इक्वल टू आता D लिहित असताना मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर x, y आणि झेडचे कोएफिशियंट्स आपल्याला ऑर्डरप्रमाणे लिहायचे आहेत. सो D इज इक्वल टू फर्स्ट कॉलममध्ये 2 3 4 3 - 2 5 आणि थर्ड कॉलममध्ये 2 - 1 3. आता इथे तुम्ही बघू शकता हा जो फर्स्ट कॉलम लिहिलेला आहे तो काय आहे तर एक्सचे कोएफिशियंट्स आहेत 2 3 अँड 4. त्यानंतर सेकंड कॉलममधले जे एलिमेंट्स आहेत 3 - 2 5 तर हे काय आहेत तर वायचे कोएफिशियंट्स घेताना आपल्याला त्यांना चिन्हा सकट घ्यायचं आहे. म्हणजे चिन्ह वगळून फक्त नंबर लिहायचा नाही. मायनस असेल तर मायनस साईन तिथे घ्यावाच लागणार आहे. त्यानंतर थर्ड कॉलम जो आहे त्यामधले जे एलिमेंट्स आहेत 2 - 1 3 हे काय आहेत तर हे कोएफिशियंट्स ऑफ झेड इथे आपण लिहिलो आहोत. आता DX हा डिटर्मिनंट आपल्याला लिहायचा आहे. तर DX लिहिताना D मधला जो काही डिटर्मिनंट आहे Dचा त्यामधल्या फक्त पहिल्या कॉलममध्ये आपण इथे चेंज करणार आहोत. तो या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता पहिल्या कॉलममध्ये आपण काय लिहिलेलं आहे 1 2 आणि 6. म्हणजे DX लिहिताना पहिल्या कॉलममध्ये आपण कॉन्स्टंट्स घेतलो आहोत इक्वेशन्सच्या RHSला असणारे नंबर्स. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये वायचे कोएफिशियंट्स जे Dमध्ये आहेत ते सेकंड कॉलम आपण ॲज इट इज लिहिलेलो आहोत. त्यानंतर थर्ड कॉलम जो Dचा थर्ड कॉलम आहे तो आहे तसा लिहिलेला आहे 2 - 1 आणि 3 जे की झेडचे कोएफिशियंट्स आहेत. त्यानंतर DY आता DY लिहित असताना आपण Dच्या दुसऱ्या कॉलमला फक्त रिप्लेस करणार आहोत. कसं तर ते या पद्धतीने इथे तुम्ही बघा फर्स्ट आणि थर्ड कॉलम जो आहे तो काय आहे सेम आहे. D सोबत कम्पेअर करायचं आहे आपल्याला. तर पहिल्या कॉलममध्ये आपण एक्सचे कोएफिशियंट्स आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपण झेडचे कोएफिशियंट्स लिहिलो आहोत. आणि इथे दुसऱ्या कॉलममध्ये मात्र वायचे कोएफिशियंट्स न लिहिता आपण कॉन्स्टंटने तो कॉलम रिप्लेस केला आहे 1 to 6. सिमिलरली DZ आता DZ हा डिटर्मिनंट लिहित असताना आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये चेंजेस करायचे आहेत. सो DZ इज इक्वल टू या पद्धतीने आपण डिटर्मिनंट लिहून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पहिले जे 2 कॉलम्स आहेत ते एक्स आणि वायचे कोएफिशियंट्स आहेत 2 3 4 फर्स्ट कॉलममध्ये आणि 3 - 2 - 5 सेकंड कॉलममध्ये. त्यानंतर आपण तिसरा जो कॉलम लिहिलेला आहे तो झेडचे कोएफिशियंट्स न घेता कॉन्स्टंटने रिप्लेस केलेलो आहोत 1 2 अँड 6. तर अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन्स दिले असताना D DX DY आणि DZ हे 3/3 या ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये अशा प्रकारे लिहायचं आहे. सो एकदा का D DX DY DZ हे डिटर्मिनंट्स लिहून झाले आणि त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करून झाल्यानंतर आपल्याला X Y आणि Zचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत क्रॅमर्स रूलचा वापर करून. सो 10वीत असताना पाहिल्याप्रमाणे X इज इक्वल टू DX अपॉन D सेम फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आहे. Y इज इक्वल टू DY अपॉन D सेम फॉर्म्युला आपण वापरतोय. फक्त चेंज Z आपल्याला इथे काढायचं आहे त्यासाठी आपण झेडसाठी हा फॉर्म्युला वापरतोय DZ अपॉन D.
हे तिन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करताना आपल्याला इतकं लक्षात घ्यायचं आहे की डी हा जो काही डिटर्मिनंट आहे तो कधीही 0 नाही आला पाहिजे. म्हणजे जर इथे डीची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्या एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यूज आपल्याला डिफाईन करता येणार नाहीत. त्यामुळे या फॉर्म्युलाजवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की डी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही कधीही 0 नसणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला कळालं असेल की 3 इक्वेशन्स इन थ्री व्हेरिएबल्स दिल्या असतील तर एक्स वाय झेड यांची व्हॅल्यूज क्रॅमर्स रूलचा वापर करून कसा काढायचा, थोडक्यात हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूलवरील काही एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. सो थँक्यू.